हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरो सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः अरङ्गापुरी पुण्यभूमि पवित्र तिथेनादतो ज्ञानराजा सुपात्र तया आचरिता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्मक चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण 11 नंबरच्या श्लोकाचा विचार चालू होता आणि त्यावर आपण बोलत होतो की धर्मयुक्त जो काम आहे तो काम माझं स्वरूप आहे असं भगवंत सांगतात। म्हणजे काम आणि राग विवर्जित असलेला कुठलीही आसक्ती जी आहे ती आसक्ती माझं स्वरूप आहे। आणि बलवंतांच्यातलं बळ जे आहे आणि काम आणि राग विवर्जित असलेला जो काम आणि राग विवर्जित असलेला धर्माविरुद्ध असलेला धर्माविरुद्ध असलेला जो काम आहे ते माझं स्वरूप आहे असं अर्जुनाला सांगताना माऊलीने फार सुंदर उभ्या वापरलेल्या आहेत। बळिया माझी बळ ते मी जाण अडळ, बुद्धिमंती केवळ बुद्धी ते मी, भूतांच्या ठाई काम तो मी म्हणे आत्माराम, जेणे अर्थास्तव धर्म थोर होय, एरवी विकाराची नि पैसे करी कीर इंद्रियाची नि ऐशे, पर धर्माशी वेकाशी जाऊ नेदी, जो अप्रवृत्तीचा वाटा सांडूनी विधीची या निघे वाटा, तेवीच नियमाचा देवटा सवे चाले, कामू ऐशिया ओझा प्रवृते, म्हणून धर्माशी होय कृते, मोक्ष तीर्थीचे मुक्ते संसार भोगी। इथपर्यंत विचार आपण कालच्या चिंतनामध्ये केलेला होता। असा मोक्ष सुखाचा अनुभव जो काम भोगून सुद्धा मोक्ष सुखाचा अनुभव घेऊ शकतो। पण तो काम कसा आहे, तो धर्मानं सांगितलेल्या, शास्त्रानं सांगितलेल्या संहितेप्रमाणे, शास्त्रानं लिहिलेल्या कायद्याप्रमाणे, म्हणजे हे वेदांताचं शास्त्र हा एक कायदा आहे आणि तो कायदा साधकानं जर पाळला तर नुसता कायदा पाळला म्हणून सुद्धा त्याला मोक्षाची प्राप्ती चित्तशुद्धीद्वारे होऊ शकते। कारण कायदा पाळणं म्हणजे धर्मयुक्त जीवन जगणं, धर्मयुक्त जीवन जगणं म्हणून कर्तव्य म्हणून प्रपंच करणं, आणि कर्तव्य म्हणून केलेला प्रपंच हा एक प्रकारचा परमार्थच असतो, त्यामध्ये आसक्ती रहित असतो। म्हणून आसक्ती रहित असलेला जो काम आहे तो काम माझं स्वरूप आहे, धर्माला विरोध न करणारा अशी जी इच्छा आहे ती इच्छा माझे स्वरूप आहे। आणि बळवंत आहेत, बुद्धिवादी आहे, त्या बुद्धिमानांची बुद्धी, बळवंताचं बळ माझं स्वरूप आहे असं वर्णन माऊलींनी मागच्या श्लोकामधून केलेलं आहे। त्यामुळे विधी सेवन केलं तर ते धर्माला पोषक होतं। काम ऐशिया ओझा प्रवृते, म्हणून धर्माशी होय पुरते, धर्माला ते पोषक होतं म्हणून धर्मानं केलेला प्रपंच जो आहे तो परमार्थच ठरतो। विचार केला तर त्या साधकाला फारसं काही करावं लागत नाही, हळूहळू टप्प्याटप्प्यानं चित्तशुद्धी होत तो त्या मोक्षापर्यंत जातो। किती सुंदर विवेचन आहे बघा। म्हणजे काम हा जरी इच्छा जी आपण ज्याला म्हणतो ही इच्छा ही परमार्थ मार्गामधली, मोक्ष मार्गामधला प्रतिबंध आपण समजतो, पण कोणती? ज्या कामामध्ये आसक्ती असते, ज्या कामामध्ये ममत्व असतं, जो काम समाजातली शांती बिघडवून टाकतो, समाजाची व्यवस्था बिघडून टाकतो, तो काम जो आहे तो काम घातक आहे असं माऊली म्हणतात। परंतु जो काम धर्माला, शास्त्राला धरून भोगला जातो तो काम हे एक प्रकारचं साधना आहे, परमार्थिक साधनाच आहे, ते एक प्रकारचं तप आहे। धर्मानं काम भोगणं हे एक प्रकारचं तप आहे। म्हणजे ब्रह्मचर्य व्रत हे एक प्रकारचं तप आहे। एखादा आपण उपवास करतो आणि मनापासून उपवास करतो एखादा, तर तो उपवास करणं एक प्रकारचं तप आहे।
आता वास्तविक त्यामध्ये सगळं आहे. उपवास केल्यानंतर आपण जेवतच असतो, धर्मानं सगळं भोगत असतो ना. भोगणं तरी बंद नसतं, पण भोगता भोगता भगवंताला धरून भोगा, भगवंताचा हात पकडून भोगा, शास्त्राला धरून भोगा. म्हणून शास्त्र फार महत्त्वाचं आहे. म्हणून वर्णन करताना शास्त्राला धरून असलेला काम ही माझं स्वरूप आहे असं माऊली बोलतात. 50 नंबरच्या ओवीला आपण सुरुवात केली होती. जो श्रुती गौरवाच्या मांडवी कामसृष्टीचा वेल वाढवी, जो कर्मफळेशी पालवी अपवर्गी टेके. अपवर्गी शब्दाचा अर्थ आपण विचार घेतला होता. तो मोक्ष परिवसायी होतो, मोक्षात परिवर्तन होतो. कोणतं बघा, जो श्रुती गौरवाच्या मांडवी म्हणजे वेदांचा जो मांडव आहे, शास्त्राचा जो मांडव आहे, त्या ठिकाणी कामसृष्टीचा वेल वाढत असतो. म्हणजे इच्छा फोपावत असतात, त्याच मांडवावर असाव्यात त्या इच्छा. ती वेल कुठं असावी? कामाची वेल ही कुठल्या मांडवावर असावी? तर वेदाच्या, शास्त्राच्या, धर्माच्या. हे धर्म, शास्त्र आणि वेद हे सगळे एकच शब्द आहेत बरं का. आणि याच्यावरती जर ती वेल वाढत असतील, जो कर्मफळेशी पालवी अपवर्गी टेके, की ज्यामुळं कर्माला एक प्रकारची कर्म फलस्वरूप होतं. आणि तो फळ म्हणजे कोणतं? तर तो मोक्ष फळ प्राप्त होतं. अपवर्गी टेके कर्मफळेशी पालवी, चित्तशुद्धीद्वारा मोक्षापर्यंत जातो. असं वर्णन माऊलीने या ओळीमध्ये अगदी सुंदर शास्त्राचं केवढं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि शास्त्राप्रमाणे कामाचा, इच्छेचा भोग घ्यावा. भोग भोगायचे, प्रपंचातले भोग भोगायचे, पण कशा दृष्टीनं? वेदांचं ज्या आज्ञा आहेत त्या वेदांच्या आज्ञा पाळून. म्हणून वेदांनी ज्याची स्तुती केलेली आहे, श्रुती गौरवाच्या मांडवी, गौरव केलेला आहे. श्रुतीनं ज्याचा गौरव केला आहे असा मांडव त्या केले आहे, त्या कर्मरूपी मांडवावरती कामरूपी सृष्टीचा वेल वाढतो. कशी कल्पना केली आहे ज्ञानेश्वर माऊलीने बघा. कसं वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार वापरतात. वेदांनी ज्याची स्तुती केलेली आहे असा कर्मरूप त्या, म्हणजे कर्म कशी करावी? वेदानं सांगितल्याप्रमाणे. म्हणजे विधी ते पाळी, निषेधाती गाळी, मजदेवनी जाळी, कर्मफळे, ही वेदांची आज्ञा आहे. आणि ही वेदांची आज्ञा जो पाळतो त्याला म्हणायचं कर्मरूपी मांडव हा. आणि कुणी मांडवाला गौरव केलेला आहे? श्रुतीनं त्याचं प्रमोशन केलेलं आहे. श्रुती म्हणते हे अशा पद्धतीने करा, तर श्रुती म्हणते त्याप्रमाणे जर ते कर्मरूप मांडव असेल तर त्यावरती जो कामाची वेल वाढते ना, आणि जरी फोपावली तरी सुद्धा त्या वेलीचा विस्तार होऊन त्याची पालवी कुठं घेऊन जाते? अपवर्गी टेके, म्हणजे मोक्षापर्यंतच घेऊन जाते. ती जी फुलं जी येणार आहेत त्या वेळीला ना, ती वेल बरोबर जाते, ती पोहोचते की ज्या ठिकाणी मोक्षच आहे. म्हणून मोक्ष मिळवून देणारा हा मांडव आहे श्रुतीचा, कर्मरूपी मांडव आहे. म्हणजे श्रुतीने सांगितलेली कर्म, श्रुतीने सांगितल्याप्रमाणेच कर्म करणं, त्याचप्रमाणे कर्म करणं ही अकर्मामध्येच मोडतात. सुंदर असं विवेचन आपण 3ऱ्या अध्यायामध्ये पाहिलेलं आहे की जी धर्मानं युक्त होऊन निष्काम आणि कर्तव्याचाच त्याला आधार देऊन जेवढी कर्म केली जातात ही श्रुतीने सांगितलेली कर्म आहे. ज्याचा गौरव श्रुतीने केलेला आहे अशी गौरवित केलेली कर्म जी आहेत ही कर्माच्या मांडवावरती जरी ही कामाची वेल जरी विस्तार पावली तर ती विस्तारलेली वेल जाते कुठं? तर निश्चितपणे मोक्षरूपालाच प्राप्त होते. मग मोक्ष मिळवायचा असेल तर साधा विचार माऊली इथं सांगतात की श्रुतीनं सांगितलेले विचार आणि कर्म जे आहेत त्या श्रुतीने सांगितल्याप्रमाणे शास्त्राप्रमाणे कर्म करा. आणि शास्त्राप्रमाणे कर्म केलं आणि ती कर्म भगवत अर्पण होतात. आणि भगवत अर्पण झालेली कर्म पर्यावशी शेवटी परिणामी मोक्षालाच पात्र होत असतात, मोक्ष प्राप्त करून देत असतात. म्हणून हा विचार फार सुंदर मांडलेला आहे. म्हणून सत्कर्मरूपी मांडवाचा तो मांडवावर आहे, कामाचा वेल आहे. आणि सत्कर्म हे त्याचं अधिष्ठान असलं पाहिजे. कर्म केलीच पाहिजे, पण कर्म कशाची? त्याला अधिष्ठान श्रुतीचं असलं पाहिजे, त्याला अधिष्ठान वेदांचं असलं पाहिजे. वेदांचं शब्दाचा अर्थ आहे शास्त्राचं. वेद शब्द आता कोण म्हणेल की हे 4 वेद वाचायचे कुठे, कुणाला वाचायला येणार आहे, तसं अर्थ नाही. त्याच्या सोप्या भाषेमध्ये ज्ञानेश्वर माऊली, तुकोबा, नाथ महाराज, समर्थ, भगवान आचार्य शंकराचार्य यांनी त्या श्रुतीचा गौरव केलेला आहे आपल्या ग्रंथामधून. आणि त्यांनी एक आखणी करून दिलेली आहे. अशा पद्धतीनं साधकानं, अशा पद्धतीनं गृहस्थ आश्रमी, अशा पद्धतीने एखादा संन्यास आश्रमानं जगावं.
चारही आश्रमांचं हे वर्णन केलेलं आहे आणि हे वर्णन जे आहे त्या वर्णनाप्रमाणे जो जगणार आहे तो काम बाधक ठरत नाही. म्हणून हे सत्कर्म त्याला अधिष्ठान ते असलं पाहिजे. गृहस्थ आश्रमात असून सुद्धा त्याचं विधीपूर्वक भोग हे विषयाच्या त्यागाप्रमाणेच होतात. असतोय गृहस्थ आश्रमामध्ये, मुलाबाळांना जन्म देतो, वास्तविक ही कामेच्छाच पूर्ण करत असतो, प्रपंचाचा विस्तार करत असतो. करा विस्तार म्हणतात, केवढाही मोठा विस्तार त्या वेलीचा होऊ दे, कामरूपी वेलीचा केवढाही मोठा विस्तार होऊ दे, त्याला बंधन नाही आहे. उलट तो विस्तार जितका होईल तितका तो मोक्षापर्यंतच जाणार आहे. म्हणजे भोगाला बंधन केलेलं नाही, पण तो भोग कसा असला पाहिजे, शास्त्राच्या चौकटीत भोगला पाहिजे, हे बंधन आहे. वेदाने सांगितलेल्या, श्रुतीने सांगितलेल्या मार्गानंच गेलं पाहिजे. म्हणजे गृहस्थ आश्रमात जरी आपण असलो तरी संन्यस्ताचं जीवन जगता आलं पाहिजे. आणि संन्यस्ताचं जीवन जगायला मी माझं पण गृहस्थाश्रमात टाकता आलं पाहिजे. तो गृहस्थाश्रम संन्यासाश्रमच होतो. ते घर राहत नाही, ते एक प्रकारचं वैकुंठ होतं. तुका म्हणे घर वैकुंठ ते, रामनामी जे रंगले जे नर, तुका म्हणे घर वैकुंठ ते. कोणतं घर वैकुंठ होतं? ज्या घरामध्ये सतत नामाचा उच्चार केला जातो, जिथं शास्त्राचं पालन केलं जातं, जिथं कुलाचार कुलधर्म पाळले जातात, ज्या घरामध्ये गृहस्थाश्रमी मनुष्य दान किंवा तप किंवा यज्ञ वेळोवेळी करत असतात, देवदेवतांना खुश ठेवत असतात, ब्राह्मण सज्जनांची ज्या ठिकाणी पूजा केली जाते, साधू पुरुषांची ज्या घरामध्ये सेवा होते, ज्या घरामध्ये ऋषी मुनींनी किंवा संतांनी लिहिलेल्या ग्रंथांचं पठण होत असतं, स्तुती स्तोत्र गायली जातात, ते घर वैकुंठ असतं. आणि ते घर जरी काम भोगत असलं, जरी ते संसारामध्ये भोगत असलं, तरी तो गृहस्थाश्रम राहत नाही, तर तो संन्यासाश्रम होतो. कारण त्या घरातल्या सगळ्या लोकांनी मी माझं पण टाकलेलं असतं. हा मुद्दा त्यातला आहे. म्हणून मी माझं पण टाकून भोगणारा जो काम आहे तो काम धर्मरूप आहे, धर्मयुक्त आहे. आणि तो कसा आहे? तोच श्रुतीच्या गौरव केलेला जे कर्म आहेत त्या कर्माप्रमाणे होत असतात, कर्म त्याप्रमाणे होत असतात. म्हणून ती मोक्षालाच प्राप्त होतात. अन्य जाणार कुठं सांगा? आणि म्हणून ग्रस्तमासामध्ये असून सुद्धा मी माझी ऐशी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. घरामध्ये आहे, बायका मुलांच्यामध्ये आहे, पण ज्यानं मीपणा काढून टाकलेला आहे आणि ज्यानं माझं पण फार विसरलेलं आहे, त्यानं दोन्ही गोष्टी विसरलेल्या आहे. माझेपणाची त्यांना आठवण नाही, माझं काय काय आहे अशी लेबल लावत बसत नाही. आणि मी कोण आहे हे तो मूळचा जो आहे वरचा, तो वरचा मी तो विसरलेला असतो. अहंकारयुक्त मीला तेवढं विसरलेला असतो. आणि दुसरी गोष्ट, जे प्रपंचात म्हणजे संसाररूपी जो विस्तार आहे, जो दृश्य पसारा, त्याला माझं पण म्हणायचं त्यानं सोडून दिलेलं असतं. असं माझं पण ज्यानं टाकलं आणि ज्यानं मी पण सोडलेलं असतं, त्याच्या घरामध्ये जो काम भोगला जातो तो गृहस्थाश्रम, तो गृहस्थाश्रम न नाता पार्था तो संन्यासी जाणं निरंतर, तोच संन्यासी आहे. त्याला गृहस्थी म्हणताच येत नाही, तर त्याला संन्यासीच म्हटलं पाहिजे. संन्यासी केव्हा म्हटलं? जेव्हा श्रुती गौरवाच्या मांडवी कामसृष्टीची वेल वाढवी. श्रुतीची मांडव पाहिजे त्याला. तो मांडव जो असतो ना, तो श्रुतीचं म्हणजे श्रुतीनं गौरव केलेल्या आज्ञा त्यामध्ये असल्या पाहिजेत. श्रुतीनं ज्या शास्त्राच्या प्रेरणा आहेत त्या शास्त्राच्या प्रेरणेप्रमाणे त्याचं काम त्यानं भोगला पाहिजे. म्हणजे मग कर्मफळेशी पालवी अपवर्गी टेके, त्या कर्माला जी फळं येतात ती मोक्षाचीच येतात. म्हणजे मोक्षफळ जे आहे ते आपल्याजवळ आहे. जे कसं आहे, वास्तविक विचार केला तर कर्मानं मोक्ष नाही, पण तरीसुद्धा धर्मयुक्त काम भोगल्यामुळं चित्तशुद्धी होते आणि चित्तशुद्धीद्वारे मोक्षाला तो पात्र होतो. असा एक टप्पा आहे, त्या टप्प्यानं आपल्याला जायचं आहे. म्हणजे त्याला क्रमविकास म्हणतात. हा क्रमविकास आपल्याला करता येतो त्याच दिशेनं. म्हणून तीच कर्मे काय होतात? चित्तशुद्ध करून मोक्षापर्यंत घेऊन जातात. परंतु ती वेल शास्त्राच्या मांडवावर पाहिजे. माऊलींची अट्ट आहे, श्रुतीनं गौरव केलेला कर्मरूपी मांडव असला पाहिजे. जी कर्म करतो ती शास्त्राच्या आज्ञेप्रमाणे केली पाहिजे आणि ती वेल शास्त्राच्या मांडवावरच असली पाहिजे. माऊलींचा एक अभंग आहे, या आपल्या विचाराशी किती जुळतोय बघायला पाहिजे. मोगरा फुलला, माऊलींचा एक अभंग आहे, फार सुंदर आहे. मोगरा फुलला आणि फुले विचिता बहरू कळी अशी आला. मोगरा फुलला, तो फुलांचा बहर कसा आला?
फुले वेचिता बहरू कळी आशाला, त्या कळ्यांना भर आलेला आहे आणि त्याचं फुलात रूपांतर झालेलं आहे. म्हणजे ज्या कळ्या होत्या कर्मरूपी ना, तो मोगऱ्याच्या कळ्या, तो केवढा झालेला आहे, तो फुलं त्याच्यामध्ये. पूर्वी इवलेशे रोप लाविलेद्वारे, साधनेला सुरुवात करताना मी अगदी छोट्या स्वरूपात साधना चालू केलेली होती. इवलेशे रोप लाविलेद्वारे तयाचा वेलू गेला गगनावरी. वेलू कोणता? हा कर्मरूप फळाचा वेलूंची पालवी आहे, तो वेल गगनावर गेला. गगन कुठलं? मोक्षाचं. मोक्षापर्यंत गेला. माऊली त्या ह्या ओवीमध्ये तेच सांगतात, मनाची या गुंती गुंती येला शेला, बाप रकुमा देवीवरा विठ्ठला आरतीला. असा मोगरा जो आहे तो भगवंताला अर्पण करता येईल अशा पात्रतेचा तो मोगरा आहे. का? तर तो मोगरा जो कर्म आहे ती शुद्ध कर्म आहे. त्या शुद्ध कर्मानं ती शुद्ध कर्माची फुलं जी आहेत, सत्कर्म काय म्हणतात, स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होय अपारा, होय अपारा तोषा लागे. माऊलींची ओवी 18व्या अध्यायामध्ये. स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होय अपारा तोषा लागे. मला पुन्हा आठवून आला, पण तो अर्थ असा आहे, आपल्याच कर्माची फुलं ही भगवंताला, ती कसली? स्वकर्म कुसुमांची विरा, आपल्याच कर्माची फुलं भगवंताला अर्पावी. बाप रकुमा देवीवरा विठ्ठला अर्पिना, असं माऊली जे बोलतात ते त्याच अर्थानं. म्हणून सगळ्यात मोठा माझा गाईड कोण असेल ना, कसं वागावं, कसं जगावं, कसं बोलावं, वागणूक कशी असावी, स्वभाव कसा असावा, भक्ती कशा करावी, ज्ञान कसं संपादन करावं, कुणाला विचारायचं? शास्त्राला. काय म्हणतात? श्रुती हे सर्वश्रेष्ठ असा गाईड आहे, मोठा मार्गदर्शक आहे. आपला ॲडवायझर कोण असेल तर श्रुतीच असली पाहिजे. आपण कुणालाही नेमू नये त्या ठिकाणी, आणि मध्यस्थीही नेमू. स्वतः त्या श्रुतीचं जे सांगणं आहे तेच ऐकलं पाहिजे. 16व्या अध्यायात भगवद्गीता बोलते, तस्मात शास्त्र प्रमाणम कार्याकार्य व्यवस्थितो. तुमचं कार्य, कर्तव्य कुठलं आणि अकर्तव्य कुठलं. म्हणजे कर्तव्य म्हणजे जे करायचं आहे ते, अकर्तव्य म्हणजे ते करू नये ते. असं कर्तव्य आणि अकर्तव्य म्हणजे विधी आणि निषेध हे जे आहे ते कुणाला विचारून करायचं, कुणाला प्रमाण मानायचं? तस्मात शास्त्र प्रमाणम. प्रमाण कोणतं? तर शास्त्र असलं पाहिजे, आणि शास्त्राला धरूनच ते अंगीकारलं पाहिजे. शास्त्र सोडून जो काही करेल ना तो कुठेतरी भरकटत जाण्याची शक्यता आहे. शास्त्र ही मळलेली वाट आहे. ही मळवलेली कुणाच्या पायानं मळलेली वाट आहे बघा, तर संत ऋषी मुनींच्या पायानं मळलेली ही वाट आहे. म्हणून त्या मळलेल्या वाटानं जावं. कुठल्या मळलेल्या वाटानं? ज्या ह्या मार्गास चालू जाता काहीच न पडे गुंता, तुकाराम महाराज म्हणतात. ह्या मार्गाने आम्ही चालायला गेलो तर गुंताच पडत नाही. असा गुंता नसलेला एकमेव मार्ग म्हणजे शास्त्र. शास्त्र म्हणजे संतांचा मार्गदर्शन आहे. संत ऋषीमुनींनी शास्त्र लिहिलेले आहेत, अनुभवातून लिहिलेले आहेत, आणि त्यामुळे ती शास्त्र आपल्यासाठी प्रमाण आहेत. आणि ती कुणासाठी लिहिले आहेत? त्यांनी स्वतःसाठी लिहिली नाहीत. स्वतःचे ग्रंथ खपावेत म्हणून लिहिले नाहीत. त्या ग्रंथाची रॉयल्टी मिळावी, सतत मिळावी, आपल्या मुलांना मिळावी, नातलगांना मिळावी म्हणून केलं नाही. त्यांनी सगळा हक्क कुणाला दिलेला आहे? सगळ्या जगाला जे जे म्हणून साधक त्यांची सेवा करावी, त्यांचं ग्रंथाचं अध्ययन करावं असं ज्यांना वाटतंय त्याला त्यांनी अधिकार देऊन टाकले. करा आमच्या ग्रंथाचा अभ्यास, त्यासाठी तुमच्याकडून आम्हाला काहीही नको, लावावी न करी प्रीती, संतांचं सांगणं आहे. त्यामुळे संतांनी लिहिलेली शास्त्र जे आहे, तस्मात शास्त्र प्रमाण हे माझ्या जगण्यासाठी आवश्यक आहे. म्हणून श्रुती गौरवाच्या मांडवी, कामदृष्टीचा वेल वाढवी. वेल वाढवायचा, सृष्टी कामाचा भोग इच्छेचा भोग घ्यायचा. माझ्या इच्छा निर्माण होतात, पण त्या इच्छा बंदिस्त कर, त्या कुठेतरी अशा मर्यादित कर, आणि मर्यादेनं त्याचा भोग घे. मर्यादेच्या पलीकडे जर भोग घेशील तर तू संपशील, तुझा अधपात आहे त्यामध्ये. हे वर्णन श्रुती सांगत असते आपल्याला नेहमी ती. म्हणून तस्मात शास्त्र प्रमाणम कार्याकार्य व्यवस्थिता, त्यावरती सुंदर ओव्या माऊलीने केलेल्या आहे. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे, जे घेवी ते न म्हणावे विषही विरुद्ध. किती सुंदर ओवी टाकलेली आहे बघा. शास्त्र म्हणेल ते सांडावे, हे राज्यही तृण मानावे. तृण म्हणजे गवतासारखं, म्हणजे तृण म्हणजे अतिशय क्षुल्लक असं त्याला मानावं. कशाला? राज्याला सुद्धा. एखादं राज्यपद मिळत असेल, पण ते राज्यपद भ्रष्टाचारानं माजलेलं असेल, ज्या ठिकाणी
रक्तपात आणखीन काहीतरी असेल, असेच वाईट गोष्टी घडल्या असतील आणि ते जर मला मिळत असेल तर त्या राज्याचा त्याग करावा माऊली बोलतात. शास्त्र म्हणेल ते सांडावं म्हणजे त्याचा त्याग करावा. हे राज्य ही तृण मानावे. समजा जरी राज्य मिळत असेल तर राज्याचा त्याग करा. ज्या राज्यामध्ये शास्त्रानं स्थापित केलेलं राज्य नसेल तर त्या राज्याचा त्याग केला पाहिजे आपण. कशाला ते राज्य पाहिजे आपल्याला, की ज्याच्यामध्ये शास्त्र धरून राजा बनलेला नाही, ज्या राज्यातल्या प्रजेला न्यायाप्रमाणे वागवलं जात नाही त्या राज्याचा राजा बनून तरी काय उपयोग आहे. माऊली बोलतात म्हणून हे राजे तृण मानावे. शास्त्राप्रमाणे नाही ना ते, म्हणून त्याला तृण मानावं. उलट आणि पुढं म्हणतात बघा, जे घेववी ते न म्हणावे, पण जे घ्यायचं आहे ते म्हणायचं नाही. विषही विरुद्ध. जे घ्यायचं आहे ना, शास्त्रानं सांगितलं हे घे म्हणून, विष असलं तरी सुद्धा घ्यायचं. बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे. आपण साधी गोष्ट आहे बघा, आपण औषधं सुद्धा घेतो, विषवतच असतात ना, कडवट असतात ना, पण कडवट असतात पण का घेतोय आपण? शास्त्रानं सांगितलं म्हणून. सल्लागार कोण आहे? डॉक्टर सल्लागार आहेत. जसे इकडे संत आहेत तसे तिकडे डॉक्टर आहेत, आणि तसे इकडे प्रिस्क्रिप्शन आहे तसे ग्रंथ आहेत. त्या प्रिस्क्रिप्शनप्रमाणे घ्यायला लागते. कधी कोणत्या वेळी ते कोणत्या पद्धती सांगत असतात, आपला रोग बरा होतो. पण कडवट आहे, पण घ्यायचंच ना, घे म्हणून सांगितलेलं आहे. बरं, जे नको म्हणून सांगितलेलं आहे, मला शुगर आहे, गोड पदार्थ टाळा म्हणून सांगितलं आहे, मग टाळायला नाही चांगलं आहे, बासुंदी आहे म्हणून आजच्या दिवस घेऊया, नाही चाललं. कारण शास्त्रानं सांगितले, शास्त्र म्हणेल ते सांगावे. हे राज्यही तृण मानावे. राज्य म्हणजे जेवणात अत्यंत पक्वान चांगलं आहे, पण माझ्या तब्येतीला बरोबर वाटत नाही, मला ते सहन होत नाही, म्हणून जरी चांगलं असलं दिसायला तरी सुद्धा मी घेणार नाही. आणि एखादी गोष्ट ओबडधोबड दिसते पण माझ्यासाठी योग्य आहे. कडुलिंबाचा पाला मला कडवट आहे, तो अगदी जिभेवर सुद्धा ठेवत नाही, पण माझा रोग जर बरा करत असेल तर तो कडवट असलेला काढा सुद्धा आपण घेतला पाहिजे. माऊली म्हणतात म्हणून श्रुतीनं गौरवलेलं जे जे कर्म आहेत त्या कर्माला ते कर्म करत राहावं आणि त्याप्रमाणे काम भोगावा. काम सृष्टीचा वेद वाढवी. म्हणजे ही सृष्टी जी आहे कामसृष्टी म्हणजे प्रपंच, त्या प्रपंचामध्ये जी वेल वाढते इच्छेंची, ती इच्छा कशा भोगायच्या तर श्रुतीनं गौरव केलेलं अशा मांडवावरची ती वेल असली पाहिजे. ती काम नावाची वेल आहे, ती इच्छा नावाची वेल आहे. म्हणून काय करावं काय करू नये याचा निर्णय वेद किंवा शास्त्र श्रुतीशास्त्र घेत असतात. म्हणून नेहमी विचारावं, त्यांना विचारावं, हे काय, हे पाप आहे काय पुण्य आहे, हे करावं की करू नये, हे खावं की न खावं, पाहावं की न पाहावं, असा सगळा सुवर्णन आहे. कुणाला विचारून करावं? तस्मात् शास्त्र प्रमाण. जे शास्त्राला विचारलेलं आहे तेच. म्हणून धर्मासहित जो काम आहे तो वेदवेलीवरच फोपावतो, वेदवेलीच्या मांडवावरती फोपावतो. आणि जर तो स्वैर वाढला तर तो निषिद्धाकडे जाऊ शकतो. समजा श्रुतीने सांगितलं नसलेल्याप्रमाणे जर काम भोगायला लागलाय, इच्छा भोगायला लागला, तर ती इच्छा स्वैर होऊ शकते. आणि स्वैर झालेली इच्छा पुन्हा स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार चालू होतो. नाही, स्वातंत्र्य आहे ते आपण केलं पाहिजे, आम्हाला त्याचा अधिकार आहे. आता आम्हाला 21 वर्ष पूर्ण झालेलं आहे, आम्ही काहीही करू शकतो. आईवडिलांना उलटं सुलटं बोलू शकतो, त्यांच्या विरोधात जाऊन मी लग्न ठरवू शकतो, का मी आता प्रौढ झालेला आहे. ह्याला शब्द असे वापरतात आणि स्वातंत्र्याच्या नावाखाली त्या शास्त्राला बाजूला करून काम भोगत असतात. आणि हा काम म्हणजे इच्छा, ह्या इच्छा शास्त्राला सोडून जर भोगायला लागलो आपण, म्हणजे मला कसलं शास्त्र? अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, संविधानानं दिलेलं आहे. पण संविधानानं दिलेलं जरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं तर त्याच्यातली पोटकलमं सुद्धा बघायला पाहिजे. कुणाचं मन दुखवू नये असं बोलायला पाहिजे. बोलायचं स्वातंत्र्य आहे म्हणून काय दुसऱ्याला शिव्या द्यायच्या का, दुसऱ्याची निंदा करायची का? नाही, मला स्वातंत्र्य दिलं आहे संविधानानं, आज दिलं आहे की, पण संविधानाला तरी विचार, संविधानात पोटकलमं काय आहे ते काय म्हणतंय तर सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात असत्यम अप्रियम. लगेच श्रुती आपल्याला सांगते सत्य बोला प्रिय बोला, दोन गोष्टी आहे. असं बोला की जे अप्रिय वाटणार नाही. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात
अप्रियम, ज्याच्यामुळं कुलुषित भावना तयार होईल, कडवटपणा निर्माण होईल, नाती तुटतील, असं बोलू नका. सत्य जरी असलं तर ते सत्य सावरून घ्या. सत्य बोलायचं आहे, कुठं बोलायचं आहे हा मुद्दा आहे ना. त्यामुळे सत्य बोलायची वेळ येईल. ते सत्य जर समाजविघातक सत्य असेल, कुटुंबाचा घात करणारं सत्य असेल तर बोलू नका. शास्त्राचं कसं सांगणं आहे बघा. म्हणून भोगायचा काम, पण भोगायचा तरी कसा, चौकटीत राहून भोगायचा. आणि चौकटीत राहून भोगायला लागलो आपण तर निश्चितपणे त्याचा उपयोग होतो. म्हणून काय करावं, काय करू नये, शास्त्रालाच आपण विचारलं पाहिजे. म्हणून धर्मासहित जो काम असतो तो स्वैर वाढू देत नाही, आपल्या इच्छेना स्वैर पसरू देत नाही, तो निषेधाकडे नेत नाही. म्हणून धर्माप्रमाणे असलं पाहिजे. माऊली तरी म्हणतात श्रुती ही आई आहे. श्रुती म्हणजे शास्त्र ही आई आहे. केवढी मोठी उपमा माऊली देतात बघा, किती सुंदर. त्या श्लोकावरती त्या 16व्या अध्यायातील शेवटचा बहुतेक श्लोक आहे तो, तस्मात् शास्त्रप्रमाणम कार्याकारी व्यवस्थिता. त्या श्लोकावरती भाष्य करतानाच माऊलींनी या 2 चपखल ओव्या टाकलेल्या आहेत. जरी शास्त्र म्हणेल ते सांडावे, राजे तृण मानावे, ही एक ओवी. आणि दुसरी ओवी शास्त्राच्या संदर्भात शास्त्राला आईची उपमा देऊन टाकली माऊलीने. आई सांगितलेलं आहे, पै अहितापासून काढती, हित देवनी वाढवेती, नाही गा श्रुती पुरवती माऊली जगा. किती सुंदर ओवी टाकलेली आहे बघा. शास्त्र आणि श्रुतीला माऊली म्हणतात. माऊली का, तर हित देवनी वाढवते, अहितापासून काढती. कोण असं आहे हो? फक्त आईच करू शकते ना. बाळाचं कल्याण, मुलाचं कल्याण कशात आहे हे सगळ्यात जास्त कुणाला माहीत असेल तर आईलाच माहीत असतं. प्रत्येक ठिकाणी ज्यावेळी हिताची गोष्ट बोलली जाते ती आईवरच येते, आई सोपवते, आईवर सोपवली जाते. त्याचं कारण आहे आईमध्ये काय असतं, करी लाभाविन प्रती. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, अशी लाभाविन प्रीती करणारी श्रुती एकमेव आई आहे आपली. संत ही आई आहेत, श्रुती ही आई आहेत. त्यामुळं ग्रंथ आणि संत हे फार मोठी एक असं संगम आहे की जो संगम मला भगवंतापर्यंत म्हणजे मोक्षापर्यंतच घेऊन जातो, अन्य जाणारच नाही. ग्रंथाला मानावं आणि संतांना त्यासाठी मानावं, संतांचं भजन करावं आणि ग्रंथांचं अध्ययन करावं. ग्रंथांचं अध्ययन आणि पारायण आणि अभ्यास आणि संतांचं गुणगान आणि त्यांचं स्तवन हे निश्चित ते सांगतात तेच ऐकावं. काय म्हणतात, हरपले अपना ते पावे, ते संतान ते पाहता गिवसावे, म्हणून वाणावे ऐकावे तेची सदा. 18व्या अध्यायामध्ये ओळी टाकलेली आहे माऊलीने. कुणाचं ऐकावं म्हणतात तर वाणावे कुणाला, संतांना. ऐकावं कुणाचं, संतांचं. सदा रोज संतांचंच ऐकायचं. संत ऐकायला संत भेटत नाहीत, मग कुणाचं ऐकायचं, संतांनी लिहिलेल्या ग्रंथांचं ऐकायचं. आता ग्रंथांचं ऐकायचं, ग्रंथांचं अध्ययन करायला पाहिजे, ग्रंथांचा अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे श्रुतीचा सतत जो गोचरू काय म्हणलेला आहे, जो ईश्वर जो गोचरू होतो कशानं, तर श्रुतीचा निरंतर अभ्यासू करणे. माऊलींची आणखीन एक ओवी आहे बरं का, श्रुतीचा तो ओवी विसरलो मी, तर तो त्यामध्ये माऊली बोलतात, जर श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे, जो ईश्वर जो आहे तो फार कठीण आहे प्राप्त होणं, आणि तो कठीण होणारा जर सोपा करायचा असेल तर श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे. सतत ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, समर्थांचा दासबोध, आचार्यांचा वाङ्मय आपण अभ्यासात रोज जर ठेवायला लागलो, उपनिषद अभ्यासामध्ये ठेवायला लागलो, तर निश्चितपणे आपलं जे काम आहे, आपली जी इच्छा आहे, ती इच्छा त्या ग्रंथांना विचारून आपण भोगू. म्हणून माऊलीने म्हणलेलं आहे, श्रुती गौरव केलेलं कर्म, श्रुतीनं गौरव केलेलं कर्म ते मांडव. त्या मांडवावरती कामाची वेळ वाढलेली आहे, विस्तारलेली आहे, पण त्याची पालवी फुटते म्हणजे त्याला फुलं फळं येतात, ती मोक्षाचीच येतात. म्हणून शेवट म्हणलेलं आहे, श्रुतीसारखी आई नाही. किती सुंदर आहे, अहितापासून काढती. ही शास्त्र जे आहेत ना, श्रुती आपल्याला अहित होऊ देत नाही, कधीच आपलं अकल्याण होऊ देत नाहीत, कारण त्यांच्याकडं आहे हित देऊनी वाढवते. नुसतं अहितापासून बाजूला करत नाही, तर जे जे पाहिजे आहे ते पण देते. माझी वाढ व्हायला जे पाहिजे आहे ना, माझा पारमार्थिक विकास व्हायला पाहिजे, त्यासाठी ज्या गोष्टी पाहिजे आहेत ते सुद्धा देते. नाही गा श्रुती पुरवती माऊली जगा, जगामध्ये दुसरी आई नाही. म्हणून आई म्हणून वंदन करायचं असेल तर श्रुती मातेला करावं, शास्त्राला नतमस्तक व्हावं. ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा, नाथांचं भागवत, समर्थांचा दासबोध, आत्माराम किंवा संतांचं साहित्य जे आहे त्या संतांच्या साहित्याला नतमस्तक व्हावं.
आणि नतमस्तक होता होता त्यांच्या अभ्यासानं आपला मोक्षाचा रस्ता साफ करून घ्यावा. अगदी सोपी आणि एकदम सरळ भाषा संतांची आहे की ते सांगतात ह्यामध्ये हित आहे तुझं. आणि जेव्हा आपल्या हित असे जागता धर्म धन्य माता पिता ते ह्याची असं तुकोबा म्हणतात. त्याचं कारण आहे. म्हणून वेदोक्त कर्मे जे आहेत ते कर्तृत्व मत आणि फलसाक्ती रहित केली समजा. सगळी वेदोक्त कर्म जी आहेत ती काय होतात तर कर्तृत्वाचा मत निर्माण होऊ देत नाही. जो अहंकार आहे ना, मी करतो मी करतो मी करतो अशी कर्तृत्वाचे निर्माण होणारा अभिमान आणि त्यातून निर्माण होणारी कर्मफळाची आसक्ती जी आहे त्या आसक्ती रहित जी केलेली ती त्या कर्मफलाचं इतकी वाढ होते की ती वेल मोक्षापर्यंत पोचते. ही कर्म कशी असतात कर्तृत्व मत न येणारी. म्हणजे मी केलं असं कर्मामध्ये उल्लेख नसतो. मी केलेलं कर्माचं मला हेच फळ मिळायला पाहिजे अशी इच्छा नसते. अशी इच्छारहित केलेलं कर्म हे मोक्षापर्यंत घेऊन जातं. आणि इच्छारहितच वेल आहे. वेल जी आहे ना ही काम इच्छा आहे पण इच्छा रहित असणारं ते कर्तृत्व आहे. त्यामध्ये इच्छा कुठली नाही. म्हणून कर्मण्य अधिकार असतं मा फलेषु कदाचन. म्हणजे कदाच कुठल्याही प्रकारची इच्छा फलासक्ती न ठेवता कर्म करणं हे मोक्षापर्यंत घेऊन जातं. मग श्रुतीनं काय सांगितलेलं आहे. श्रुतीनं तेच सांगितलेलं आहे. कर्मण्यवाधिकार असते महापरिषु कदाचन हे श्रुतीचं वाक्य आहे. भगवद्गीतेचं वाक्य आहे. मग भगवद्गीतेचं वाक्य आपण मानलं समजा तर काम कसा फोपावेल सांगा. तो कसा स्वैर धावेल सांगा. तो धर्माच्या चौकटीतच राहील. तो कर्तृत्व मत निर्माण होऊ देणार नाही. तो फळाबद्दलची आसक्ती निर्माण होऊ देणार नाही. आणि ती वेल तरी फोपावेलच वाढत राहील. आणि वाढलेली वेल निश्चितपणाने आपल्याला कुठं घेऊन जाईल तर मोक्षापर्यंत घेऊन जाईल. अतिशय सुंदर उभी आहे बरं काय. चिंतन करण्यासारखी उभी आहे. आपण आणि पुन्हा त्याचं चिंतन करावं. 49 नंबरची उभी 50 नंबरची ओवी. जो श्रुती गौरवाच्या मांडवी कामसृष्टीचा वेल वाढवी जव कर्मफळेशी पालवी अपवर्गी टेके. परमपूज्य खंदारकर महाराजांनी फार वेगळा अर्थ केला. ज्यांना जिज्ञासा आहे त्यांनी बघा. जो धर्माशी अविरुद्ध काम वेद प्रामाण्याच्या मांडवावर सुप्रजा निर्माण करून वंशवृद्धीची वेल वाढवतो. म्हणजे प्रजोत्पादनासाठीच फक्त तो भोग घेतो. ती इतकी वाढवतो की गृहस्थाश्रमाने केलेल्या नित्यनियमित कर्माच्या चित्तशुद्धीरूपी फलासह त्या वेलाची पालवी मोक्षाला जाऊन भिडते. म्हणजे विधिपूर्वक कर्माचे सेवन हे विषय त्यागा समान असल्यामुळे गृहस्थाश्रमी पुरुष वर्णाश्रम विहित नित्य नैमित्तिक कर्म करीत करीत धर्माशी अविरुद्ध कामाच्या योगाने स्वधर्मपत्नीशी रम्मान होऊन सुप्रजा निर्माण करत असेल तर त्याची ती कर्मे चित्तशुद्धीपूर्वक मोक्षालाच प्राप्त होतात. एवढा मोठा अर्थ त्या ओवीचा परमपूज्य खंदारकर महाराजांनी केलेला आहे. आपण त्याच विचाराने तसंच बोलत गेलेलो आहे. फक्त इथं गृहस्थाश्रम शब्द वापरला. म्हणजे काम भोगणं हे गृहस्थाश्रमातलाच विचार सांगितलेला आहे. आपण जे बोलतो तो काम नुसत्या गृहस्थाश्रमातला नाही बरं काय. सगळीकडला. कुठं मी नोकरी करतोय तिथं सुद्धा मी नोकरीत जो काम भोगणार आहे ना तिथला तो काम सुद्धा कसा भोगला पाहिजे नियमात राहून भोगला पाहिजे. मी सुट्टी घेतली पाहिजे नोकरीतली. माझ्या कुठली सुट्टी तर जे ठरलेली वेळ आहे तीच सुट्टी घेतली पाहिजे. जेवढा ठरलेला पगार आहे तोच स्वीकारला पाहिजे. त्याच्या पलीकडे आणि आसक्ती ठेवता कामा नये. हा नोकरीच्या ठिकाणचा काम भोगणं म्हणतात आपण. सगळ्या ठिकाणी हे काम कसा भोगावा याचं श्रुतीनं वर्णन केलेलं आहे. म्हणून श्रुतीनं गौरव केलेला सगळ्याच कामाचा विचार केला पाहिजे तरच ती इच्छा धर्मयुक्त होऊ शकते. 51 नंबरची उभी आहे बघा. ऐसा नियत का कंदर्पू जो भूता या बीजरूपू तो मी म्हणे बापू योगी यांचा. म्हणजे योग्यांचा योगी असं श्रीकृष्णाला शब्द वापरलाय. बाप योग्यांचा बाप तो मी म्हणे बापू योगी यांचा. म्हणजे शास्त्र नियमबद्ध असलेला कंदर्प स्वरूप काम की जो सामान्य रूपाने सर्व प्राण्यांच्या उत्पत्तीचं बीज आहे. जी इच्छा आहे ना ज्या इच्छेमुळे संसार उभा आहे ती इच्छा जी आहे ती धर्मयुक्त असेल तर अपरिग्रह योग्याचे ते श्रीकृष्ण म्हणाले की पुढे वर्णन केलेलं आहे की असा संयमित जी काम वासना आहे ते माझं स्वरूप आहे. काय म्हणतात ऐसा नियत कंदर्पू जो भूताया बीज रूपू. कंदर्पू म्हणजे असा नियत असलेला काम इच्छा
अशी संयमित केलेली इच्छा जो भूताया बीजरूपू, ज्यामुळं सर्व भूतमात्रांची निर्मिती झालेली आहे. म्हणजे संकल्पातून सुद्धा निर्मिती झालेली आहे ना. आपल्या मनाचे संकल्पच संसार निर्माण करतात, त्यामध्ये बीज आहे संसाराचं. किंवा प्रजोत्पादने करणं, ह्यामध्ये बीज आहे. असं बीज रूपानं जो आहे तो मी आहे. भगवंत कसं सांगतात बघा, जो काम, जो नियत काम आहे तो मी आहे, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. म्हणून असा संयमित काम वासना हे माझं स्वरूप आहे. आणि जी कामवासना या भूतमात्राच्या निर्मितीच कारण आहे. जिथं कामवासनेचं बीज मीच आहे, त्यामुळे उत्पत्तीचं बीज मी, आणि तो काम स्वैर मात्र नसला पाहिजे. वर्णन केलंय, ऐसा नियत कंदरपू. तो काम कसला असला पाहिजे? नियत असला पाहिजे. नियत आता कोणाला विचारायचं? वरचे गोवी श्रुती गौरवाच्या मांडवी. ज्या ठिकाणी श्रुतीनं ज्याचा गौरव केलेला आहे अशाच नियमांचा विचार सतत जगण्यासाठी करावा. असा जर वापर आपण करायला लागलो तर निश्चितपणाने आपला काम स्वैर होणार नाही. स्वातंत्र्य भोगताना सुद्धा स्वैराचार बाजूला ठेवता येतो. आपले आचार बंदिस्त केले की ते स्वैर होत नाही, म्हणून बंदिस्त केले पाहिजे. आणि ते बंदिस्त कुणाला विचारून करायचे? तर शास्त्राला, संतांना विचारून केले तर ते बरोबर होतात. माऊली म्हणतात, ऐसा नियतू हा कंदरपू, जो भूता या बीज रूपू, तो मी म्हणे बापू योगी याचा. जी श्रुती वर्णन केलेलं आहे ना ज्या श्लोकामध्ये, की काय म्हणतात? धर्माविरुद्ध भूतेषु कामो अस्मी भरतर्षभ. त्या शब्दाचा विचार या ओळीमध्ये केलेला आहे. ऐसा नियत हा कंदरपू, जो भूताया बीजरूपू, तो मी म्हणे बापू योगी यांचा. 52 नंबरची ओळी. हे एक एक किती सांगावे. आता माऊली शेवट करायला ना त्या श्लोकाचा निरूपणाचा. आता वस्तू जातची आगवे. किती वेळा सगळं सांगू? अरे प्रत्येकाचं नाव घेऊन सांगू का? सर्व प्रकारच्या वस्तूचे समुदायच माझ्या कार्यरूपाला प्राप्त झाले आहेत, असंच तू जाण. मजपासूनही जाणावे विकारले असे. आता वस्तुदातची आगवे, मजपासूनही जाणावे विकारले. शब्द कसा एकत्र ओवी वाचली की लक्षात येतं आपल्याला. जरासं त्याचा अन्वय करावा लागतो ओवींचा, मग अन्वय केला की लक्षात येतं. मजपासूनही विकारले जाणावे. माझ्याच विकारातून, म्हणजे माझ्याच प्रेरणेनं हे सगळे भूतमात्र, म्हणजे वस्तुजात, वस्तू पदार्थ, हे सर्व दृश्य जगातील पदार्थ, हे प्राणी मात्र माझ्यापासून साकार झालेले आहेत. विकार म्हणजे भगवंताचा विकार हा शुद्ध विकार आहे, आणि त्या शुद्ध विकारातून ही सगळी सृष्टी दृश्य रूपाला आलेली आहे. त्यामुळे एक एक कशाला सांगत बसू? तर सगळंच असा. कसं म्हणतात ते? एक एक किती सांगावे? आता वस्तुजातची आघवे. आघवे म्हणजे सर्व. वस्तुजात म्हणजे वस्तू निर्मिती. जात शब्दाचा अर्थ जन्मणे असा आहे. म्हणजे पदार्थाची निर्मिती. दृश्य पदार्थ जे दिसतात आपल्याला, दृश्य जगातील पदार्थ, वस्तू आणि जात, जे जीवरूपानं जन्माला आले ते, आणि जे अजड रूपानं असलेल्या वस्तू ज्या आहेत, पदार्थ आहेत, त्या पदार्थ, ते प्राणी मात्र माझ्यापासूनच साकार झालेले आहेत. अन्य त्यांना कोणत्याही प्रकारचा आधार नाही. म्हणून भगवंताच्या आश्रयानं आणि भगवंताच्याच प्रेरणेनं निर्माण झालेलं, आकाराला आलेली ही सृष्टी आहे. किती नस्तमस्तक व्हायला पाहिजे सृष्टीकडे बघा. म्हणजे या सगळ्या सृष्टीचा बीज रूपानं पिता कोण असेल? तर भगवंत आहे. 9व्या अध्यायामध्ये त्याचं परत वर्णन येणारच आहे. पण इथं वर्णन करताना ते म्हणतात की सगळी सृष्टी वस्तुजात आगवे. सगळे चर आणि अचर, हे चर आणि अचर माझ्यापासून निर्माण झालेले आहे. आता कशाला प्रत्येकाचं सांगू? प्रत्येकाचं म्हणजे वर्णन करताना सांगितलेलं होतं ना. इकडं सांगितलेलं आहे बलवंतांचं किंवा बुद्धिमानांची बुद्धी, तेजातलं तेजस्वी, तपस्व्यांचं तप, हे सगळं प्रत्येक वेळी कशाला सांगत बसू? त्याच्यापेक्षा माझं ऐक की सगळं वस्तुजात, म्हणजे सगळं जे निर्मिती तुला दुसरेपणा दिसते, जाणवते, ती सगळी सृष्टी माझ्याकडून साकारलेली आहे, माझ्यापासून साकार झालेली असे जाण. असं योग्याचा बाप कुणाला म्हणलेला आहे? भगवंताला म्हणलेला आहे. म्हणजे योगी खरा कोण माहिती आहे का? भगवान श्रीकृष्ण योगी. म्हणूनच योग सांगितलेला आहे त्यांना. सगळा विचार केला ना, सगळी गीता हा योगच आहे. मग तो भक्तीचा असेल, कर्माचा असेल, नाही तर ज्ञानाचा असेल, पण योगच आहे.
असा ज्याला आपल्याला तो जुळवून घेतो असा योग्यांचा बाप आहे तो. जो मला भक्तीला जोडून देतो तो भक्तियोगाचा बाप आहे. जो मला कर्म कसं करावं याचं वर्णन करून ते निष्काम कर्माशी मला जोडून देतो असा कर्मयोगी कोण असेल तर भगवान श्रीकृष्ण आहे. आणि शेवटी मोक्षफळ मला प्राप्त करून देणारा हा ज्ञानियांचा बाप कोण असेल तर भगवान श्रीकृष्ण आहे. म्हणून योगियांचा बापू असा शब्दप्रयोग माऊली वापरतात. योग्यांचा बाप आहे तो सगळ्यांचा. म्हणजे सगळ्यांचा बाप म्हणजे ज्याच्यामुळं सगळी सृष्टी जन्माला आली म्हणून तो सगळ्यांचा बाप आहे असं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. फार सुंदर वर्णन आहे ते. एक एक किती सांगावे आता वस्तू जातची आगवे मजपासून जाणावे विकारले. 52 नंबरच्या ओवी आपण घेतलेला आहे. आणि 11व्या श्लोकाचं जे निरूपण होतं माऊलींचं भगवद्गीतेच्या 11व्या श्लोकावर असणारे 7व्या अध्यायातलं निरूपण या ओवीनं 52 नंबरच्या ओवीनं संपलेलं आहे. आता पुढची जो श्लोक आहे 12 नंबरचा श्लोक जो आहे तो उद्याच्या चिंतनामध्ये आपण घेणार आहोत. आजची वेळ संपलेली आहे. आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो आणि विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.